In the trigonometric equations, we have seen up to the how to find principal solutions and then how to find general solutions of trigonometric equations. प्रिन्सिपल सोल्युशन्स फाइंड करण्यासाठी आपण त्यामध्ये अलाइड अँगल फॉर्म्युले यांची कन्सेप्ट यूज करतो. द सोल्युशन्स दॅट लाइज इन बिटवीन 0 to 2 pi, that is called principal solutions. And to find the general solutions, we have these three important groups of results. First group, sin theta equal to 0, cos theta equal to 0, tan theta equal to 0. Accordingly, these are its general solutions. Second group, sin theta equal to sin alpha, cos theta equal to cos alpha, tan theta equal to tan alpha. या फॉर्ममध्ये जर इक्वेशन्स असतील तर त्याचे जनरल सोल्युशन्स हे आपण पाहिले. आणि जर या फॉर्ममध्ये इक्वेशन्स असतील तर या तिन्हीसाठी एकच सोल्युशन, थीटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू z एव्हरीवेअर. यांचा एक फर्स्ट ग्रुप ऑफ एक्झाम्पल्स पण आपण पाहिला. हाऊ कॅन वी यूज दी जनरल सोल्युशन्स. Now moving towards further for the next example, next question. First question मध्ये आपण पाहिलं sin theta equal to 1/2 किंवा cos theta equal to √3/2. 1/2 लाच आपण sin π/6 लिहिलं. तो sin theta equal to sin alpha या फॉर्म मध्ये आला. sin theta equal to sin alpha, cos theta equal to cos alpha किंवा tan theta equal to tan alpha या फॉर्ममध्ये असतील तर अकॉर्डिंगली आपण फक्त अल्फाची व्हॅल्यू रिप्लेस करतो त्या स्टँडर्ड रिझल्टमध्ये आणि जे काही जनरल सोल्युशन आहे ते फाइंड आउट करतो. ओके. नाउ नेक्स्ट वन इज अबाउट add-on question. Find the general solutions of cosec theta equal to minus √2. cosec theta equal to minus √2. म्हणजे यात जर आता निगेटिव्ह असेल राईट साईडला तर इक्वेशन कसं सॉल्व करायचं. वी हॅव गिव्हन द इक्वेशन that is cosec theta equal to minus √2. First of all, we can write this cosec theta equal to minus √2 as taking reciprocal sin theta equal to minus 1/√2. Sin theta equal to minus 1/√2. Now what about this minus?
Initially for first stage keep this minus as it is, तो मायनस ॲज इट इज ठेवून द्या. म्हणजे साइन थिटा इक्वल टू मायनस 1/√2. ही व्हॅल्यू साईनच्या कुठल्या अँगलसाठी येते? 1/√2 ही व्हॅल्यू 45. म्हणजे चला आपण 1/√2 ला लिहू शकतो साइन π/4. 1/√2 ला लिहिलं साइन π/4. आता या मायनसचं काय करायचं? तर यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या प्रिन्सिपल सोल्युशन्सच्या कन्सेप्टकडे जावं लागेल. प्रिन्सिपल सोल्युशन्सची कन्सेप्ट कशी आहे आपली? यासाठी आपण साइन हा रेशो कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो? थर्ड अँड फोर्थ. साइन हा रेशो कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो? थर्ड आणि फोर्थ. आपला हा मायनस इलिमिनेट करायचा आहे. साइन रेशो थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. याचा अर्थ थर्ड क्वाड्रंटमधला किंवा फोर्थ क्वाड्रंटमधला अलाइड अँगल आपल्याला यूज करता येऊ शकतो. त्यातही नेमका कुठला वापरायचा? तर सिक्वेन्शियली 1 2 3 4 ज्यावेळेस आपण क्वाड्रंट विचार करतोय त्यामधल्या मिनिमम अँगलचा जो आहे ऑब्वियसली त्या सिक्वेन्समध्ये येणार तो. म्हणजे थर्ड आणि फोर्थमध्ये आपल्याला प्रेफरन्स अगोदर थर्ड क्वाड्रंट येतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनच्या सिक्वेन्समध्ये. थर्ड क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल काय असतो? पाय प्लस थिटा. थर्ड क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल काय असतो? पाय प्लस थिटा. म्हणजेच आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. प्रिन्सिपल सोल्युशन्स मधलीच कन्सेप्ट इथे आपल्याला यूज करायला लागेल हा मायनस इलिमिनेट करण्यासाठी. म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युलाची कन्सेप्ट आहे ॲक्च्युली ती आपण प्रिन्सिपल सोल्युशन्समध्ये वापरली. साइन हा रेशो थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. आपल्याला हा मायनस इलिमिनेट करायचा आहे. थर्ड क्वाड्रंटसाठी अँगल असतो पाय प्लस थिटा. साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. हाच फॉर्म्युला आपल्याला रिव्हर्स वापरायचा असतो. मायनस साइन थिटालाच आपण साइन पाय प्लस थिटा लिहू शकतो. मायनस साइन π/4 लाच साइन पाय प्लस π/4 लिहिता येईल. म्हणजेच टर्म काय मिळेल आपल्याला नेक्स्ट स्टेजला? देअरफॉर साइन थिटा इक्वल टू साइन पाय प्लस π/4. पाय प्लस π/4. ओके. साइन थिटा इक्वल टू साइन पाय प्लस π/4. That is sin theta equal to sin pi plus π/4 means 5π/4. 5π/4. Pi plus π/4 means 5π/4 implies that आता इथे आपल्याला जनरल सोल्युशन लिहायचं आहे. ही टर्म आपण साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केली आहे. बघा मिळाली का टर्म? येस. साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा या फॉर्ममध्ये टर्म रिप्रेझेंट केलेली आहे. मग रिझल्ट काय असतो? थिटा इज इक्वल टू n पाय प्लस minus 1 raised to n into alpha. General solution sin theta equal to sin alpha implies that theta equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. n belongs to z. बरोबर. theta equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. n belongs to z. हा रिझल्ट आपण या ठिकाणी यूज करणार आहेत.
आणि मग त्यावरून जनरल सोल्युशन काय येईल मग, देअरफॉर थिटा इक्वल टू n पाय प्लस -1/n इंटू फक्त अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे आणि अल्फा काय इथे 5π/4 where n belongs to z. n belongs to z. आता यात इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. याच्यामध्ये आपला जो मनामध्ये आता डाऊट असेल तो आपण इथं क्वेश्चन होता की साइन हा रेशो थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये दोन्ही ठिकाणी निगेटिव्ह असतो. आपण इथे थर्ड क्वाड्रंटचा अलाइड अँगल घेतला पाय प्लस थिटा. फोर्थ क्वाड्रंटचा का नाही घेतला, तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणारे सुद्धा सोल्युशन्स याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातात. आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणारे सोल्युशन्स पण इन्क्लूड होऊन जातात, कारण एनच्या आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत चालणार 1 2 3 4 किंवा -1 -2 वगैरे या सगळ्या व्हॅल्यूज. यामध्ये त्या दोन्ही क्वाड्रंट्स मधले जे काही त्याचे सगळे सोल्युशन्स आहेत ते सर्व सोल्युशन्स इन्क्लूड होतात. इथे जर आपण पाय प्लस थिटा ऐवजी 2π मायनस थिटा हा फोर्थ क्वाड्रंटचा अलाइड अँगल घेतला असता तर 2π - π/4 म्हणजे 7π/4 आला असता. तर 7π/4 ही व्हॅल्यू या ठिकाणी यांच्या कुठल्या तरी व्हॅल्यूसाठी येईलच. यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पहा. n इक्वल टू 1, Yes. n इक्वल टू 2, n इक्वल टू 3. बरोबर आहे. n इक्वल टू 3 घेतला तर 3π -1/3 म्हणजे -3π - 5π/4. बरोबर आहे. यात n इक्वल टू 3 टाका, काय येईल 3π -1/3 म्हणजे -1, 3π - 5π/4. 12 - 5 म्हणजे काय येतो 7π/4. ते येऊन जातात, इन्क्लूड होऊन जातात. आणि त्यामुळं कुठल्या क्वाड्रंटमधला अँगल घ्यायचा याला सिंपल आपण लक्षात घ्यायचं, सिक्वेन्शियली 1 2 3 4 त्यातला जो आधी नंबर येईल लहान येईल अँगल तो सिलेक्ट करायचा, मग पुढचे त्यामध्ये इन्क्लूड होऊन जातात आपोआप. ओके. लाईकवाईज जर निगेटिव्ह असेल राईट साईडला तर काय करायचं, जनरल सोल्युशनमध्ये पॉझिटिव्ह होता. मागच्या क्वेश्चनच्या ग्रुपच्या वेळी आपण पाहिलं की डायरेक्ट या 1/√2 आपण sin π/4 लिहिलं की जनरल सोल्युशनचा रिझल्ट वापरता येतो. पण जर मायनस असेल तर तो मायनस अगोदर आपला आतमध्ये घ्यावा लागेल, काढून टाकावा लागेल. आणि तो मायनस काढून टाकण्यासाठी हा मार्ग आपण वापरू शकतो. राईट आउट दिस. Now next one is tan theta equal to -1. Equation is like this. Tan theta equal to -1. आधी आपण काय करणार, फर्स्ट स्टेजला मायनस तसाच ठेवणार. 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या ॲक्युट अँगलसाठी येते 45 म्हणजेच π/4. त्याला आपण लिहिणार tan π/4. आता हा मायनस इलिमिनेट करायचा आहे फ्रॉम द कन्सेप्ट ऑफ अलाइड अँगल्स. टॅन हा रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो, सेकंड आणि फोर्थ. त्यातला लहान अँगल देणारा कुठला, सेकंड. बरोबर आहे. म्हणजे आधी येणारा क्वाड्रंट कुठला तर सेकंड. आता सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल काय असतो
पाय मायनस थिटा. म्हणजेच आपल्याला इथे अलाइट अँगल फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे, टॅन पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा असतो. या मायनस टॅन थिटालाच रिव्हर्समध्ये आपण टॅन पाय मायनस थिटा असं लिहू शकणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी लेफ्ट साईडचा टॅन थिटा ॲज इट इज ठेवला आणि या मायनस टॅन थिटालाच आपण लिहिलं टॅन पाय मायनस थिटा म्हणजे पाय बाय 4. ओके, दॅट इज tan theta equal to tan 3 पाय बाय 4. मायनस इलिमिनेट झाला अलाइट अँगलच्या कन्सेप्टनुसार. आणि आता ही टर्म कुठल्या फॉर्ममध्ये, tan theta is equal to tan alpha. सो tan theta equal to tan alpha implies that theta equal to n pi plus alpha. n pi plus alpha, n belongs to z, and therefore finally what is general solution, theta equal to n pi plus 3 pi by 4, where n belongs to z is required general solution. ओके, या प्रकारे हा मायनस आपण इलिमिनेट करू शकतो. Complete this. And now you solve some examples. Root 3 cosec theta plus 2 equal to 0. Root 3 cosec theta plus 2 equal to 0. Sec theta plus root 2 equal to 0. Cot theta equal to minus root 3. Cos theta equal to minus 1 by 2. Sin theta equal to minus root 3 by 2. Solve these examples right now. Overall, sin cos tan
3 पॉझिटिव्हचे 3 निगेटिव्हचे. 6 एक्झाम्पल सोडवले की याचं फंडामेंटल प्रॅक्टिस होऊन जाते. 6 एक्झाम्पल. साईन कॉस टॅन 3 हे 3 पॉझिटिव्ह असताना हे 3 निगेटिव्ह असताना. तर √3 कोसेक थिटा प्लस 2 इक्वल टू 0. म्हणजे ॲक्च्युली हा काय कोसेक थिटा इक्वल टू -2/√3 आहे. बरोबर आहे. कोसेक थिटा इक्वल टू -2/√3. तर कोसेक थिटा इक्वल टू -2/√3 म्हणजेच साइन थिटा इक्वल टू -√3/2. म्हणजे हे दोन्ही एक्झाम्पल एकच आहेत. कोसेक थिटा इक्वल टू -2/√3 म्हटलं काय, जर रेसिप्रोकल घेतला तर हीच टर्म येणार आहे साइन थिटा इक्वल टू -√3/2. हे दोन क्वेश्चन एकच झाले. तर साइन थिटा याचं हे एक्झाम्पल आत्ता आपण सॉल्व्ह केलेलं बघा. इथे फक्त 1/√2 ऐवजी √3/2 आहे. √3/2 ही व्हॅल्यू साईनच्या 60 डिग्रीसाठी येते. 60 डिग्री म्हणजे π/3. साइन π/3 लिहा. साइन π/3 म्हणजे साइन 60. फक्त इथं π/4 ऐवजी π/3 येईल. π प्लस π/3 म्हणजे 4π/3. इथे येईल फक्त 4π/3. बघा आन्सर आलाय का असं. थिटा इक्वल टू nπ प्लस -1/n इंटू 4π/3. यस सर आले. आलं एवढं. यस आलंय सर. 4π/3 एवढा चेंज. त्यानंतर सेकंड आहे सेक थिटा प्लस √2 इक्वल टू 0. आता आपण कॉसचा एक सॉल्व करू. 2nπ प्लस और माइनस 2π/4. सेक थिटा प्लस √2 इक्वल टू 0 म्हणजेच आपण लिहू शकतो सेक थिटा इक्वल टू -√2. दॅट इज रेसिप्रोकल घेतला तर कॉस थिटा इक्वल टू -1/√2 म्हणजेच कॉस थिटा इक्वल टू -cos π/4. तर कॉस हा रेशो कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. सेकंड आणि थर्ड. सेकंड आणि थर्ड. म्हणजे आपल्याला आधी सेकंड येतो. सेकंड घ्यावा लागेल. सेकंड क्वाड्रंटसाठी अँगल काय π मायनस थिटा. म्हणजेच कॉस पाय मायनस थिटा इक्वल टू -cos थिटा असतो. ह्या -cos थिटालाच आपण cos पाय मायनस थिटा लिहू शकतो. म्हणजे काय टर्म cos थिटा इक्वल टू cos पाय मायनस π/4. that is cos theta equal to cos 3π/4. आता कॉसच्या कोणत्याही एक्झाम्पलसाठी फक्त ही व्हॅल्यू बदलेल अँगलनुसार. इथल्या व्हॅल्यूनुसार हा फक्त बदलेल. हा अलाइड अँगल रिझल्ट तोच राहणार. cos theta equal to cos alpha. cos theta equal to cos alpha implies general solution theta is equal to 2n pi plus or minus 2n pi plus or minus alpha n belongs to z. म्हणजेच या ठिकाणी थिटा इक्वल टू
2n पाय प्लस ऑर मायनस अल्फाची व्हॅल्यू 3π/4 फॉर n बिलॉंग्स टू z इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. झाला साईनचा एक झाला, कॉसचा एक झाला, टॅनचा एक झाला. अकॉर्डिंगली फक्त अँगल्सनुसार या कॉन्स्टंट व्हॅल्यूजनुसार Yes. हे अँगल फक्त बदलणार. ते पण बदल काय, π/4, π/6, π/3, 30, 45, 60 या तीन पैकीच एक येणार. हा, दॅट्स इट. आला एवढा आन्सर तुमचं? Yes, sir. Yes, sir. ओके. Take down. Next one. Sir, theta is equal to n pi plus pi/5 pi/6. Cot theta equal to minus root 3 आहे. cot theta equal to minus root 3 म्हणजेच Tan theta is equal to -1. मायनस 1/√3 म्हणजे तो यासारखाच राहणार. तर 1/√3 ही व्हॅल्यू येते tan π/6 साठी. इथं π/4 ऐवजी π/6, पाय मायनस π/6, 5π/6, 5π/6. जनरल सोल्युशन काय येतं त्याचं, थिटा इक्वल टू n पाय प्लस 5π/6 फॉर n बिलॉंग्स टू z. ओके, theta equal to Yes, sir. n pi plus 5π/6 for n belongs to z. Then next is cos theta equal to -1/2 cos theta equal to -1/2. काय आन्सर त्याचं, Theta is equal to 2n pi plus or minus 2π/3. theta equal to 2n pi plus or minus 2π/3. 2π/3. 1/2 म्हणजेच π/3. म्हणजे या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये फक्त 1/√2 ऐवजी 1/2 आहे. इथे येईल π/3. पाय मायनस π/3 म्हणजे 2π/3. इथे फक्त 2π/3 येणार, बाकी सेम. ओके,
Got this? Now here, take down next one, same group, minor change. Sine 2 theta equal to 1 by 2. Sine 2 theta equal to 1 by 2. आता यामध्ये आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये लेफ्ट साईडला फक्त थिटा असायचा आणि त्यावरून आपण राईट साईडची व्हॅल्यू त्या थिटाची व्हॅल्यू डायरेक्टली डिटरमाइन करत होतो. आता या ग्रुपमध्ये काय डिफरन्स येणार, फक्त एक्झाम्पल दिलेले आपल्याला साइन 2 थीटा इक्वल टू 1 by 2 दिलेलं आहे. या ग्रुपमध्ये इथे थिटाच्या जागी 2 थीटा 3 थीटा किंवा 3 by 2 थीटा 4 by 3 थीटा 5 by 2 थीटा असं काही थीटाचा कोइफिशियंट एखादा कॉन्स्टंट नंबर असू शकतो. म्हणजे आता याच्यामध्ये व्हेरिएशन असू शकतात. याच्यामध्ये जरी व्हेरिएशन्स असले तरीही त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट शेवटच्या स्टेपला होणार आहे. म्हणजे साइन 2 थीटा इक्वल टू 1 by 2 दिलाय, याला काही साइन 2 थीटाचा फॉर्म्युला वगैरे वापरायचा नाही आहे आपल्याला. ही लेफ्ट साइड ॲज इट इज ठेवायची. साइन 2 थीटा इक्वल टू 1 by 2 म्हणजेच काय, साइन पाय बाय 6. 1 by 2 म्हणजेच साइन पाय बाय 6. आता ही टर्म डायरेक्टली आपण कंपेअर करायची या रिझल्ट सोबत, साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा सोबत. जसं आपण अल्फाची किंमत पाय बाय 6 घेतो तसं थीटाची किंमत 2 थीटा घ्यायची फक्त. दॅट्स इट. अल्फाच्या जागी जसं आपण हा राईट साईडला येणारा कॉन्स्टंट अँगल घेतो तसं थीटाऐवजी लेफ्ट साईडचा व्हेरिएबल, मग इथं 2 थीटा असेल, 3 थीटा असेल, 5x असेल, 4x असेल, 3x असेल, 3 by 2x असेल किंवा 3 by 2 थीटा असेल, कुणी असेल, याला हा कंपेअर करायचा. म्हणजेच आपल्याला याच्या कंपॅरिझननी हा रिझल्ट वापरून काय येईल, 2 थीटा इक्वल टू, तर साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा असेल तर थीटा इक्वल टू काय असतो, n पाय प्लस -1 रेस टू n इंटू अल्फा. मग आपण थीटाच्या जागी 2 थीटा लिहिला आणि फक्त आता अल्फाच्या जागी पाय बाय 6. बाकी सगळं ते नेहमीप्रमाणे ॲज इट इज. म्हणजे 2 थीटा इक्वल टू काय येणार, n पाय प्लस -1 रेस टू n इंटू अल्फा म्हणजे काय, पाय बाय 6, वेअर n बिलॉंग्स टू z. पण जनरल सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे आपल्याला थीटाची व्हॅल्यू शोधायची असते. मग फक्त हा कोइफिशियंट 2 डिवाइड करा पलीकडे, तो सेपरेटली दोघांना पण डिवाइड होणार, किंवा आपण 1 by 2 लिहून कॉमन ब्रॅकेट पण टाकू शकतो. पण जनरली सेपरेट डिव्हिजनचेच ऑप्शन्स दिलेले असतात. म्हणजेच आपण थीटा इक्वल टू काय लिहू शकतो, पहिल्या टर्मला जर 2 ने डिवाइड केलं तर n पाय बाय 2 प्लस -1 रेस टू n इंटू 2 जर डिवाइड केला सेकंड टर्मला तर पाय बाय 6 इंटू 2 म्हणजे 12
n belongs to z is required जनरल सोल्युशन. एवढाच फरक. म्हणजे थिटा ऐवजी जरी अशा प्रकारचे काही कोइफिशियंट असणारी टर्म असेल तरीही त्याला याच्याशी कंपेअर करायचं. फक्त शेवटच्या स्टेपला थिटा ऐवजी जो कोणी येईल ते कॉन्स्टंट फक्त पलीकडे घेऊन जायचे. दॅट्स इट. ओके. So now you can solve these two examples. Tan two theta by 3 equal to root 3 and cot 4 theta equal to -1. Solve these two examples now. Tan 2 theta by 3 equal to root 3 है. Tan 2 theta upon 3 equal to root 3. काय लगा? Theta is equal to 3n pi upon 2 plus pi by 3. ओके. आता पहा. प्लस 2 पाई येते. Tan 2 theta by 3 equal to root 3 दिलेला आहे. रूट 3 लाच आपण tan pi by 3 लिहू शकतो कारण tan 60 बरोबर आहे. तर tan theta इक्वल टू tan अल्फा काय असतं सोल्युशन? tan theta equal to tan alpha implies theta equal to Yes, alpha. n pi plus n pi. बरोबर. थीटा इक्वल टू n pi प्लस अल्फा. इथं थीटा म्हणजेच कोण? टू थीटा अपॉन 3 इक्वल टू n पाय प्लस अल्फा म्हणजे काय? पाय बाय 3. n बिलॉंग्स टू z. आता हा 3 राईट साईडला मल्टिप्लाय जाणार आणि 2 डिवाइड जाणार. 3 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड पहिल्या टर्मला, ते दोन्ही टर्मला मल्टिप्लाय डिवाइड होणार, लक्षात घ्या. दोन्ही टर्मला मल्टिप्लाय डिवाइड होणार.
tan 2 theta equal to root 3 tan 2 theta by 3 root 3 म्हणजेच tan pi by 3 standard result tan theta equal to tan alpha implies that theta equal to n pi plus alpha n belongs to z म्हणजे या ठिकाणी थीटा ऐवजी काय 2 theta upon 3 equal to n pi plus pi by 3 for n belongs to z आणि व्हॅल्यू आपल्या थीटाची फाइंड करायची आहे 3 मल्टिप्लाय होणार राईट साईडला आणि 2 डिवाइड होणार म्हणजे टर्म काय येईल थीटा इक्वल टू पहिली टर्म 3n pi by 3 3n pi by 2 3n pi by 2 आणि प्लस दुसरी टर्म त्यात हा 3 3 कॅन्सल होईल pi by 6 3 3 कॅन्सल होईल ना yes 3 मल्टिप्लाय झाला तर 3 3 कॅन्सल होईल आणि 2 डिवाइड म्हणजे पाय बाय 2 फॉर n बिलॉंग्स टू z इज द रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन ओके yes sir. आणि थर्ड एक्झाम्पल cot Theta is equal 4 to theta n by इक्वल टू -1 आहे theta is equal to n pi by 4 plus 3 pi by 16 cot 4 theta इक्वल टू -1 म्हणजे tan 4 theta इक्वल टू -1 येणार आणि tan theta इक्वल टू -1 चं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं होतं आता tan theta इक्वल टू -1 चं फक्त इथे थीटा ऐवजी 4 theta आहे मायनस तसाच 1 म्हणजे tan pi by 4 tan कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो second and last सेकंड आणि फोर्थ second and fourth सेकंड क्वाड्रंटसाठी अलाइड अँगल कुठला pi minus theta म्हणजेच तो होईल tan pi minus pi by 4 tan 4 theta equal to tan 3 pi by 4 रिझल्ट काय टॅनचा tan theta equal to tan alpha implies theta equal to n pi plus alpha n belongs to z पण थीटा म्हणजेच काय 4 theta 3 pi by 4 थीटा म्हणजे 4 theta n pi plus alpha म्हणजे 3 pi by 4 आणि फक्त 4 पलीकडे डिवाइड घ्यायचा म्हणजे फायनल आन्सर काय येईल थीटा इक्वल टू n pi by 4 plus 3 pi by 16 for n belongs to z that is the required general solution okay yes sir third group or next group from this one four cos square theta equal to 3 4 cos square theta equal to 3 यालाच आपण
कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 3/4 लिहू शकतो. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 3/4. आता यात दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट नाही घ्यायचं, कारण स्क्वेअर रूट घेतलं तर ते प्लस ऑर मायनस येईल. प्लससाठी एक सोल्युशन काढावं लागेल, मायनससाठी एक सोल्युशन काढावं लागेल आणि त्या दोन्ही सोल्युशन्सला कंबाईन करावं लागेल. त्यापेक्षा आपल्याकडे डायरेक्ट स्क्वेअरचेच रिझल्ट आहेत. स्क्वेअरचे रिझल्ट्स तिसरा ग्रुप. हा साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. तीनपैकी कोणत्याही एका फॉर्ममध्ये असेल तरीही त्यासाठी थिटा इक्वल टू काय जनरल सोल्युशन, एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा फॉर एन बिलॉंग्स टू झेड. तीनही टर्मसाठी एकच सोल्युशन, एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा. यामध्ये आता काय करणार आपण, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 3/4 दिलेला आहे. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट नाही घ्यायचं, तर हा कॉस स्क्वेअर थिटा तसाच ठेवायचा. 3/4 लाच आपण रूट 3/2 चा स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर, 3/4 लाच काय लिहिता येईल, रूट 3/2 चा स्क्वेअर असं लिहिता येईल. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू, तर रूट 3/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कुठल्या अँगलसाठी येते, रूट 3/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कुठल्या अँगलसाठी येते, 30. येस 30 डिग्री म्हणजे π/6. म्हणजे याला आपण लिहू शकतो, हा ब्रॅकेट म्हणजे कॉस π/6 येणार, त्याचा स्क्वेअर म्हणजेच तो होईल कॉस स्क्वेअर π/6. म्हणजे आता ही टर्म झाली कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. हा झाला अल्फा, हा झाला थिटा. स्टँडर्ड रिझल्ट आपल्याकडे काय, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा implies that theta equal to n pi plus or minus alpha n belongs to z. म्हणजेच फायनली थिटा इक्वल टू काय येणार, n pi plus or minus π/6 for n belongs to z. तर यामध्येही थिटाच्या जागी 2 थिटा 3 थिटा वगैरे असे काही आले ते पलीकडे डिवाइड. ओके, म्हणजे स्क्वेअरच्या टर्म्स असतील तर त्यासाठी आपण या प्रकारे हे स्क्वेअरचे डायरेक्ट रिझल्ट्स यूज करू शकतो. फोर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 सॉल्व करा. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1/4. म्हणजेच त्याला आपण साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1/2 चा स्क्वेअर लिहू शकतो. वन बाय टू ही व्हॅल्यू साइन 30 ची पण येते. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर π/6.
थिटा म्हणजे थिटा आहे, अल्फा म्हणजे π/6च आहे, त्यामुळे सोल्युशन हेच येणार. ओके. देन next example is cos 4 theta equal to cos 2 theta. आता जनरल सोल्युशन्समध्ये आत्तापर्यंत फक्त लेफ्ट साईडला थिटाची टर्म आणि राईट साईडला कॉन्स्टंट टर्म असायची. आता यापुढे असे काही एक्झाम्पल्स असतील की ज्यात लेफ्ट साईडला पण थिटाची टर्म दिसेल आणि राईट साईडला पण थिटाची टर्म दिसेल. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये टर्म अशी आहे कॉस 4 थिटा इक्वल टू कॉस 2 थिटा. कॉस 4 थिटा इक्वल टू कॉस 2 थिटा. याला मात्र आपल्याला आता ट्रिग्नोमेट्रीच्या डिफरंट रिझल्ट्सचा यूज करून काही ठिकाणी काही फॉर्म्युले यूज करून आपल्या नेहमीच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं असतं. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे एक्झाम्पल्स हे सॉल्व्ह होतात किंवा होऊ शकतात. तर जसं याच्यामध्ये कॉस 4 थिटा इक्वल टू कॉस 2 थिटा आहे. त्याला आपण दोन प्रकारे जाऊ शकतो. एक म्हणजे डबल अँगल फॉर्म्युला यूज करून, आपल्याकडे डबल अँगल फॉर्म्युला असतो कॉस 2 थिटाचा. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा किंवा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हे रिझल्ट वापरून 2 थिटाचं कन्व्हर्जन थिटामध्ये होतं. आपण 4 थिटाला जर हाफ केला तर 2 थिटामध्ये कन्वर्ट होईल तो हाफ अँगलच्या कन्सेप्टनुसार. बरोबर. म्हणजे आपण यामध्ये हा जो कॉस 4 थिटा आहे त्याला यापैकी कुठलाही रिझल्ट वापरू शकतो. आता मोर कन्व्हिनियंट कुठला? सगळं कॉस आहे, राईट साईडलाही कॉस आहे, कॉसमध्ये ठेवायचं आहे, तर हा रिझल्ट जास्त कन्व्हिनियंट आहे तिसरा. जर कॉस 2 थिटाची व्हॅल्यू आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, तर कॉस 4 थिटा काय होईल हाफ अँगलच्या कन्सेप्टनुसार? टू कॉस स्क्वेअर 2 थिटा मायनस 1. बरोबर आहे. जर 2 थिटाचा थिटा होतोय तर 4 थिटाचा होईल 2 थिटा, हाफ होणार. 2 चा 1 होतोय, 4 चा 2 होणार. बरोबर आहे. हाफ अँगल फॉर्म्युल्याच्या कन्सेप्टनुसार आपण कॉस 4 थिटाला हे लिहू शकतो. हे जर इथे लिहिलं तर ते इक्वेशन पूर्णपणे 2 थिटा या अँगलमध्ये येत आहे, मग ते क्वाड्रॅटिक येत आहे. मग ते क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करणे आणि मग सॉल्व्ह करून कॉस 2 थिटाची व्हॅल्यू फाइंड करणे, त्यावरून जनरल सोल्युशन. पण त्यापेक्षा सिंपल वे दुसरा आहे. तो कसा? तर ही टर्म जरी राईट साईडला कॉन्स्टंट टर्म नसली तरी सुद्धा कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा या फॉर्ममध्ये आहे. कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा या फॉर्ममध्ये आहे. बरोबर आहे. मग याला थिटा गृहीत धरायचं आणि याला अल्फा गृहीत धरायचं.
शेवटी आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे? थिटाची. ती बघूया कशी फाइंड करायची ते. तो सोपा मार्ग आहे. तिसरा मार्ग असा आहे की हा कॉस 2 थिटा लेफ्ट साईडला घ्या, मायनस होईल आणि मग ती टर्म कॉस सी मायनस कॉस डी या फॉर्ममध्ये येईल. कॉस सी मायनस कॉस डीचा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला पण आपण वापरू शकतो. या डबल अँगलला हाफ अँगलमध्ये कन्व्हर्ट करण्यापेक्षा, कारण इथे ठीक आहे 2 आणि 4 आले, समजा इथं 5 आणि 3 आले असते किंवा 5 आणि 1 आले असते तर ही मेथड फेल गेली असती. पण कॉस सी मायनस कॉस डी आपण त्याही स्टेजला वापरू शकतो, इथेही वापरू शकतो. कॉस सी मायनस कॉस डी काय असतो फॉर्म्युला? minus 2 sin c plus a upon 2 into sin c minus a upon 2. हां, तर आपण आधी डायरेक्ट मेथडनी काय होतंय ते बघू आणि मग फॉर्म्युला वापरून त्याला सॉल्व्ह करू. डायरेक्ट मेथडनुसार काय होणार? कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा implies that theta equal to 2n pi plus or minus alpha n belongs to z. ही टर्म याच्यासारखी दिसतीये, फक्त आता थिटाच्या जागी 4 थिटा घ्यायचा आणि अल्फाच्या जागी 2 थिटा घ्यायचा. म्हणजे काय येईल टर्म? सोल्युशन थिटाच्या जागी 4 थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फाच्या जागी 2 थिटा n बिलॉंग्स टू z. ओके, पण आता इथं हे सोल्युशन फायनल होणार नाही, कारण आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची असते. सोल्युशन फाइंड करायचं म्हणजे थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची, मग त्यासाठी थिटाच्या टर्म्स कंबाईन कराव्या लागतील. मग थिटाच्या टर्म्स कंबाईन कशा करणार? आता ह्या 2 टर्म झाल्या, यालाच आपण असं लिहू शकतो 4 थिटा इक्वल टू 2n पाय प्लस 2 थिटा और 4 थिटा इक्वल टू 2n पाय मायनस थिटा. म्हणजे हा प्लस एकदा घेतला आणि मायनस एकदा घेतला, एकदा प्लस घेऊन आणि एकदा मायनस घेऊन. आता हा 2 थिटा लेफ्ट साईडला घेतला तर 4 थिटा मायनस 2 थिटा म्हणजेच 2 थिटा इक्वल टू 2n पाय. और आपला थिटाची किंमत काढायची. हा 2 थिटा लेफ्ट साईडला घेतला तर प्लस होईल, 4 प्लस 2 म्हणजे 6 थिटा इक्वल टू 2n पाय. आणि मग फायनली हा 2 इकडे डिवाइड, 6 इकडे डिवाइड, थिटा इक्वल टू n पाय और थिटा इक्वल टू 6 जर डिवाइड केलं 2 ला तर 2 कॅन्सल होईल, n पाय बाय 3 वेअर n बिलॉंग्स टू z इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. लाईकवाईज जरी दोन्ही साईडला व्हेरिएबल असले तर आपण पुढे सिम्प्लिफिकेशन करून थिटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आता इथे प्लस और मायनस कॉस्टची टर्म असल्यामुळे प्लस और मायनसचा प्रॉब्लेम झाला, म्हणून हे 2 वेगळे घ्यावे लागले. टॅन असता तर तशी आवश्यकता नव्हती, डायरेक्ट प्लसच्या एका सोल्युशनवरूनच आपल्याला व्हॅल्यू मिळाली असते. ओके, अजूनही काही मेथड आहेत. नेक्स्ट काही एक्झाम्पल्समध्ये आपण याची नेक्स्ट मेथड आणि आणखी काही डिफरंट कॉम्बिनेशन्स विचारात घेणार आहेत. टेक डाऊन दिस.